Hello friends, good morning one and all of you. My name is Rasne Somnath, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shivgaon. My subject is pharmacology and toxicology. Previous lecture learn about that general definitions on that pharmacology, and in this lecture we learn about general anesthetics. So, what is in that content of general anesthetics is that definition of general anesthetics, general features of general anesthesia, stages of general anesthesia, difference between general and local anesthesia, mechanism of general anesthetics, pre-anesthetics medications, classification of general anesthetics, inhalation anesthetics, and intravenous anesthetics. These are the content about the chapter of that general anesthetics in that pharmacology subject. It's similar to that in pharmaceutical chemistry second we have to learn about this topic, but in that do not presence of any structure. It's only classification or mechanism of action of these drugs. It's important for this subject. In that, what is meaning by the general anesthetics, or what are general anesthetics? Anesthesia is that an means without and aesthesis means sensation. Is that without sensation? Anesthetics means without sensation or no sensation or loss of sensation, that is called as anesthetics. The definition of general anesthetics is that the drugs which are produce reversible loss of sensation and consciousness. these आर द ड्रग्स. जे काही ड्रग्स यूज केले जातात ॲनेस्थॅटिक्समध्ये त्यामध्ये काय होते, रिव्हर्सेबल लॉस ऑफ सेन्सेशन. म्हणजे तो ड्रग्स दिल्यानंतर त्या ड्रगची कॅपॅसिटी ॲबिलिटी संपल्यानंतर ॲटोमॅटिकली ते लॉस ऑफ सेन्सेशन काय होणार आहे, रिव्हर्स होणार आहे, नॉर्मल कंडिशनला परत येणार आहे. दॅट इज धिस जनरल ॲनेस्थॅटिक्स. धीज आर द ड्रग्स विच आर प्रोड्यूस इन रिव्हर्सेबल लॉस ऑफ सेन्सेशन अँड कॉन्शियसनेस called as general anesthetics. Generally, administration by an anesthesiologist in order to induce or maintain the general anesthesia to facilitate surgery. हे जे काय जनरल ॲनेस्थेटिक्स मेडिकेशन आहे एक तर आपण इंट्राव्हेनसली किंवा इंट्राव्हेनस किंवा इनहेलेशनद्वारे घेऊ शकतो, पण हे जे काय घ्यायचं आहे ते ॲनेस्थेसिओलॉजिस्टनुसार घ्यायचं आहे. हे ॲडमिनिस्ट्रेशन आपण करू शकत नाही, कारण याच्यासाठी ॲनेस्थेसिओलॉजिस्ट स्पेसिफाय केले आहेत. मग तो काय करतो, मेंटेन दी जनरल ॲनेस्थेशिया. हे जे काय मेंटेन करण्याचं काम आहे ते ॲनेस्थेसिओलॉजिस्टचं आहे फॉर दी फॅसिलेशन ऑफ सर्जरी. that is called as the general anesthetics. These are the drugs which produce or total or partial loss of pain sensation along with loss of consciousness are called as general anesthetics. जनरल ॲनेस्थॅटिक्समधले जे काय ड्रग्स आहेत ते काय करतात, प्रोड्यूस करतात रिव्हर्सेबल लॉस ऑफ सेन्सेशन अँड कॉन्शियसनेस. त्यावेळेस आपण शुद्ध तर राहतो आहे, पण त्यामध्ये काय होतं, सेन्सेशन जे आहे ते लॉस होतात. लॉस ऑफ सेन्सेशन विथ and consciousness, that is called as the general anesthetics. Then the next point is that features of general anesthetics. काय फीचर्स आहे जनरल ॲनेस्थॅटिक्सचे, त्यापासून फायदा काय आहे, ॲडव्हान्टेजेस काय. तर ह्या जनरल ॲनेस्थॅटिक्समुळे आपल्याला लॉस ऑफ सेन्सेशन इस्पेशली पेन, ज्या ठिकाणी पेन होत आहे ते पेनचं काय होते, सेन्सेशन लॉस होतात. कधी जनरल ॲनेस्थॅटिक्स ज्यावेळेस आपण ॲडमिनिस्ट्रेशन करू त्यावेळेस. अनकॉन्शियसनेस, स्लीप देते ॲटोमॅटिकली. काय होतं आहे, जर आपण जनरल ॲनेस्थॅटिक्स ॲडमिनिस्ट्रेशन केलं तर त्यामध्ये स्लीप येणार, म्हणजे अनकॉन्शियसनेस ॲटोमॅटिकली प्रोड्यूस होणार. देन नेक्स्ट, ॲब्युलेशन ऑफ सोमॅटिक अँड ॲटोनॉमिक रिफ्लेक्सेस. अँड लास्ट इज इमॉबिलिटी अँड मसल रिलॅक्सेशन. ज्यावेळेस आपण जनरल ॲनेस्थॅटिक्स ॲडमिनिस्ट्रेशन करतो त्यावेळेस आपल्याला लॉस ऑफ सेन्सेशन होणार, स्लीप येणार आणि लास्टला मसल रिलॅक्स होणार. जे काय स्केलेटल मसल आहे ते रिलॅक्सेशन कोण करते, तर जनरल ॲनेस्थॅटिकचे ड्रग्स करतात. Then next point is that stages of general anesthesia. आता यामध्ये ज्यावेळेस आपण जनरल ॲनेस्थेशिया ॲडमिनिस्ट्रेशन करतो, बाय इंट्राव्हेनस असेल किंवा बाय इनहेलेशन असेल, तर त्यामध्ये 4 स्टेजेस येतात. त्यामध्ये फर्स्ट स्टेज आहे, यालाच आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ जनरल ॲनेस्थेशिया असंही म्हटलं जाऊ शकतं. स्टेजेस ऑफ जनरल ॲनेस्थेशियामध्ये 4 स्टेजेस आहेत. त्यामध्ये स्टेज फर्स्ट आहे अनाल्जेसिया, स्टेज सेकंड आहे स्टेज ऑफ डेलिरियम, स्टेज थर्ड आहे सर्जिकल ॲनेस्थेशिया,
आणि स्टेज 4 आहे मेडुलरी पॅरालिसिस. अशा प्रकारच्या याच्यामध्ये 4 स्टेजेस आहेत, त्या वन बाय वन आपण डिस्कस करूया. स्टेज फर्स्ट ॲनाल्जेसिया, यामध्ये स्टार्ट्स फ्रॉम बिगिनिंग ऑफ ॲनेस्थेशिया ॲडमिनिस्ट्रेशन अँड लास्ट अप टू लॉस ऑफ कॉन्शियसनेस, फील्स ए ड्रीम लाईक स्टेट, रिफ्लेक्सेस अँड रिस्पायरेशन रिमेन नॉर्मल. ही जी काय स्टेज फर्स्ट आहे ही ॲनाल्जेसिया. ॲनाल्जेसिया म्हणजे काय, लॉस ऑफ पेन. यामध्ये कोणत्या प्रकारचा पेन राहणार नाही. ज्यावेळेस आपण फर्स्टली ॲडमिनिस्ट्रेशन करू ॲनेस्थेशिया त्यावेळेस लॉस ऑफ कॉन्शियसनेस और अनकॉन्शियसनेस बेशुद्ध होऊ शकतो आणि फिलिंग लाईक ड्रीम्स लाईक स्टेट, रिफ्लेक्सेस अँड रिस्पायरेशन रिमेन्स नॉर्मल. यामध्ये तुमचं जे काय रिस्पायरेशन आहे ते नॉर्मल राहणार आहे. स्टेज फर्स्ट ऑफ ॲनाल्जेसिया यामध्ये काय होते, धीज स्टेज स्टार्ट्स फ्रॉम बिगिनिंग ऑफ इनहेलेशन ऑफ ॲनेस्थेटिक एजंट अप टू लॉस ऑफ कॉन्शियसनेस. लास्टला काय होणार आहे, आपल्याला ॲटोमॅटिक अनकॉन्शियस म्हणजे बेशुद्धपणा येणार आहे. इट इन्व्हॉल्व्स सेन्सेशन ऑफ फॉलिंग, remoteness and feeling of warm is observed in some patients. Analgesia is produced before consciousness is lost. So in that respiration remain normal in that stage first. That's a name is called as analgesia. अनाल्जेसियामध्ये काय होतं, ही जी काय स्टार्ट होते, कुठून स्टार्ट होणार आहे, अनाल्जेसियाची स्टेज स्टार्ट्स फ्रॉम बिगिनिंग ऑफ ॲनेस्थेशिया ॲडमिनिस्ट्रेशन. ज्यावेळेस तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन करणार, ॲनेस्थेटिक इंट्राव्हेनस असेल किंवा इनहेलेशनद्वारे असेल, त्यानंतर अँड लास्ट अप टू कुठपर्यंत राहणार आहे ते लॉस ऑफ कॉन्शियसनेस. लॉस ऑफ कॉन्शियसनेस म्हणजेच काय, बेशुद्ध किंवा अनकॉन्शियसनेस. मग त्यावेळेस काय काय फिलिंग होईल, फिलिंग अ ड्रीम लाईक स्टेट, रिफ्लेक्सेस, फॉलिंग, रिमोटनेस अँड फिलिंग ऑफ वार्म इज ऑब्झर्व इन सम पेशंट अँड रिस्पायरेशन इज रिमेन नॉर्मल. देन स्टेज सेकंड, स्टेज ऑफ डेलेरियम. ह्या स्टेजमध्ये काय होतं आहे, कुठून स्टार्ट होते, धिस स्टेज स्टार्ट्स फ्रॉम लॉस ऑफ कॉन्शियसनेस टू बिगिनिंग ऑफ इरेग्युलर रिस्पायरेशन. इन दॅट apparent excitement is seen, muscle tone increases, jaws are tightly closed and heart rate and blood pressure may rise up. स्टेजेस ऑफ डेलिरियममध्ये ही स्टेज स्टार्ट्स फ्रॉम विथ अ लॉस ऑफ कॉन्शियसनेस टू बिगिनिंग ऑफ सर्जिकल ॲनेस्थेशिया और इरेग्युलर रिस्पायरेशन. दिस स्टेज इन्व्हॉल्व्स मार्क्स एक्साइटमेंट, shouting, laughing, increases the muscular activity, vomiting, pupils may dilation and patient shows development of marked hypertension and tachycardia. In this stage it starts from loss of consciousness to beginning of the from सर्जिकल ॲनेस्थेशिया. ही जी काय स्टेज आहे कुठून स्टार्ट होते तुमची, तर स्टार्ट्स ऑफ लॉस ऑफ कॉन्शियसनेस टू बिगिनिंग ऑफ सर्जिकल ॲनेस्थेशिया. बिगिनिंग ऑफ सर्जिकल ॲनेस्थेशिया म्हणजे सर्जिकल ॲनेस्थेशियाच्या सुरुवातीला एंड होत आहे. यामध्ये नेमकी काय होते या स्टेजेसमध्ये, तर ह्या स्टेजेसमध्ये धी स्टेज इन्व्हॉल्व एक्साइटमेंट होईल, शाउटिंग होईल, लाफिंग होईल आणि इन्क्रीजेस दी मस्क्युलर ॲक्टिव्हिटी, vomiting and pupil may dilation and patient shows development of marked hypertension and टॅकेकार्डिया. यामध्ये काय होते, हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर त्या पेशंटचा इन्क्रीज होते. दॅट इज दी स्टेज कॉल्ड ॲज दी डेलेरियम स्टेज. फर्स्ट स्टेज कॉल्ड ॲज द अनाल्जेसिया. अनाल्जेसिया मीन्स लॉस ऑफ सेन्सेशन. स्टेजेस ऑफ डेलेरियममध्ये काय होते, फक्त याच्यामध्ये एक्साइटमेंट होईल, शाउटिंग होईल, लाफिंग किंवा इन्क्रीजेस द मस्क्युलर ॲक्टिव्हिटी ऑफ द पेशंट, वॉमिटिंगसुद्धा होऊ शकते किंवा पुपिल मे डायलेशन अँड इन्क्रीजेस दी हार्ट रेट अँड ब्लड प्रेशर मे राईज अप. सो इन दिस स्टेज. देन दी थर्ड स्टेज is that stage third, surgical anesthesia. Surgical anesthesia, it's extended from onset of irregular respiration to cessation of spontaneous breathing. ही जी काय सर्जिकल ॲनेस्थेशिया आहे कुठून स्टार्ट होणार आहे, एक्सटेंड फ्रॉम ऑनसेट ऑफ इरेग्युलर रिस्पायरेशन और बिगिनिंग ऑफ सर्जिकल ॲनेस्थेशिया टू सेसेशन म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ एंडिंग और विराम ऑफ द स्पॉन्टेनियस ब्रिदिंग. ही जी काय थर्ड स्टेज आहे, as the more drug get in, deep breathing starts and patient passes into third stage. This gives gradual loss of reflexes, regular respiration and relaxation of skeletal muscle, and this stage is divided into 4 different planes. ही जी काय थर्ड नंबरची स्टेज आहे ही परत 4 प्लेनमध्ये डिवायडेशन झाले आहे. त्यामध्ये प्लेन फर्स्ट, द पुपिल्स आर नॉर्मल अँड आयबॉल आर ruined. The pupils dilation and attains normal size.
and the respiration is full and regular, and blood pressure and pulse rate is normal. स्टेज ऑफ थर्ड सर्जिकल ॲनेस्थेशियामध्ये परत 4 प्लेन आहेत. त्यामध्ये जी स्टेज इज डिवायडेड इंटू 4 डिफरंट प्लेन्स. त्यामध्ये जी काय पहिली प्लेन आहे किंवा पहिली स्टेज आहे परत त्यामध्ये द पुपिल आर नॉर्मल अँड आयबॉल्स आर रोईंग. द पुपिल आर डायलेशन ॲट एन नॉर्मल साईज. पुपिल डायलेशन होतात पण कुठपर्यंत, नॉर्मल साईजपर्यंत. यामध्ये द रिस्पायरेशन इज फुल अँड रेग्युलर. तुमचं जे काय रिस्पायरेशन होणार आहे ते रेग्युलर असेल. आणि ब्लड प्रेशर अँड पल्स रेट इज ऑल्सो नॉर्मल इन दॅट प्लेन फर्स्ट. प्लेन सेकंड eyeball are fixed and amplitude of respiration is diminished at a quite muscular relaxations. Eyeballs are fixed and amplitude of respiration is diminished and adequate muscular relaxation. प्लेन सेकंडमध्ये काय होते, तुमच्या मसलची रिलॅक्सेशनची कॅपॅसिटी इन्क्रीज होते. adequate muscle relaxation. In that plane third, the blood pressure begins to fall, intercostal muscle are paralyzed slowly and the pupillary लाईट रिफ्लेक्स इज अ लॉस अँड मसल रिलॅक्स कम्प्लिटली. यामध्ये तुमचा ब्लड प्रेशर काय होते, फॉल होतं आहे. इंटरकॉस्टल मसल जे आहे पॅरलाइज होतात स्लोली. आणि यामध्ये द पॉप्युलरली लाईट रिफ्लेक्स इज अ लॉस अँड मसल रिलॅक्स इज कम्प्लिटली. अँड देन प्लेन नंबर 4 दॅट इज दी इंटरकोस्टल मसल कम्प्लिटली पॅरलाइज. जे काय मसल आहे ते कम्प्लिटली पॅरलाइज होणार. द पुपिल्स आर फर्दर डायलेटेड. पुपिल्स पूर्णपणे डायलेशन होणार. ब्लड प्रेशर यामध्ये लो होतो. ब्लड प्रेशर इज लो अँड ऑल सिक्रेशन आर कम्प्लिटली ॲबॉलिश. जे काय सिक्रेशन आहे, सलाइवा असेल, रिस्पिरेशन आहे, हे काय होतात, कम्प्लिटली ॲबॉलिश होतात. दॅट इज दी स्टेज नंबर 3 दॅट इज कॉल्ड ॲज सर्जिकल ॲनेस्थेशिया. एक्सटेंड्स फ्रॉम ऑनसेट ऑफ इरेग्युलर रिस्पिरेशन और बिगिनिंग ऑफ सर्जिकल ॲनेस्थेशिया to cessation of spontaneous breathing. This called as the surgical anesthesia stage 3, and this stage 3 contain about the 4 plane first, plane second, plane third and plane fourth. In that plane fourth is the intercostal muscle completely paralyzed, pupils are dilation, blood pressure is low and all secretions and completely abolished. So and last stage is the stage number 4, medullary paralysis or respiratory paralysis. Stage of respiratory paralysis. This stage is characterized by severe depression of vital medullary centers. Initially, the diaphragmatic contractions are irregular. Respiratory arrest also leads to vasomotor collapse. Medullary paralysis last stage. Respiratory and vasomotor are controlled seizure or ending of the process. ही जी काय कॅरेक्टरायझेशन आहे, जी काही स्टेज आहे, यामध्ये डिप्रेशन होतं मेडुलरी सेंटरचं. इनिशियली द डायफ्रॅगमिक कॉन्ट्रॅक्शन आर इरेग्युलर अँड रिस्पिरेटरी अरेस्ट ऑल्सो लीड टू व्हॅसोमोटार कोलॅप्स. दिस इज द लास्ट स्टेज ऑफ द ॲनेस्थेटिक्स, स्टेजेस ऑफ ॲनेस्थेटिक्स. इन दॅट लास्ट स्टेज there are the 4 stages. Stage first is analgesia, stage second is the stage of delirium, third stage is the surgical anesthesia. It consists of the 4 plane first, plane second, plane third and plane fourth, and last stage is the medullary paralysis, or it also known as a respiratory paralysis, and this is the last stage of the anesthetics. Then the next point is that difference between general anesthetics and local anesthetics. General anesthetics is that site of action is central nervous system and local anesthesia means peripheral nervous system. In that area of body involved, general anesthesia मध्ये whole body इन्व्हॉल्व होते. तसे लोकल ॲनेस्थेशियामध्ये लोकल एरिया किंवा रिस्ट्रिक्टेड एरियाज यूज केला जातो आहे. कॉन्शियसनेस जनरल ॲनेस्थेशियामध्ये लॉस्ट होते पूर्ण, लोकल ॲनेस्थेशियामध्ये होत नाही, अनअलर्ट राहतो आहे. केअर ऑफ व्हायटल फंक्शन इज इसेन्शियल आणि लोकल ॲनेस्थेशियामध्ये याची कोणतीही गरज नाही, युजली नॉट निडेड. फिजिओलॉजिकल ट्रेसपास इट्स हाय अँड लोकल ॲनेस्थेशिया इज अ लो. पुअर हेल्थ पेशंट इज अ रिस्की इन जनरल ॲनेस्थेशिया अँड लोकल ॲनेस्थेशिया इज अ सेफ. यूज इन non-cooperative patient, it is possible in general anesthesia and in local anesthesia is not possible for this patient. Major surgery साठी general anesthesia is a prefer, but local anesthesia is not can be used. Minor surgery साठी general anesthesia not prefer and local anesthesia is a prefer. This is the difference between general and local anesthetics. General anesthetic, these are the central nervous acting drugs. These are the drugs which are acting in the central nervous acting. It's having a whole body involved, area of involved. It's in that consciousness is a loss or loss of consciousness
केअर ऑफ व्हायटल फंक्शन, यामध्ये गरज आहे, इसेन्शियल आहे. फिजिओलॉजिकल ट्रेम्पास हाय. पुअर हेल्थ पेशंट, त्या पेशंटची जर हेल्थ पुअर असेल तर त्यासाठी हे रिस्की आहे. यूज इन नॉन कॉपरेटिव्ह पेशंट पॉसिबल आहे. मेजर सर्जरीसाठी पण प्रेफर्ड आहे, यामध्ये यूज करू शकतो मेजर सर्जरीसाठी. पण मायनर सर्जरीसाठी आपण जनरल ॲनास्थॅटिक्सचे ड्रग्स यूज करू शकत नाही. दॅट्स द नॉट प्रेफर्ड. The next point is that pre-anesthetics medication. What is that pre-anesthetics medication? Pre-anesthetics medication, these are the drugs, the use of drugs before administration of anesthetic agent. जे काय आपण ॲनेस्थेटिक एजंट घेणार आहोत त्या अगोदर आपण काय करतो ते ड्रग्स यूज केले जातात, त्यांना फ्री ॲनेस्थेटिक्स मेडिकेशन म्हटलं जातं. द यूज ऑफ ड्रग्स बिफोर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ॲनेस्थेटिक्स एजंट टू मेक ॲनेस्थेशिया safe and more agreeable to the patient is called as pre-anesthetics medication. प्री-ॲनेस्थेटिक्स मेडिकेशन काय घ्यायचं आहे आपल्याला, तर प्री-ॲनेस्थेटिक्स मेडिकेशन म्हणजे काय, जे काय आपण ॲनेस्थेटिक्स एजंट घेणार आहोत, ॲडमिनिस्ट्रेशन करणार आहोत त्या अगोदर आपण काय करतो, प्री-ॲनेस्थेटिक्स मेडिकेशन करतो. का, कारण की ते सेफ आहे आणि ॲग्रीएबल टू द पेशंट. त्यामुळे काय होते, का घ्यायचे, रिझन्स फॉर प्री-ॲनेस्थेटिक्स मेडिकेशन. यामध्ये काय होते, टू रिड्यूस द एन्झायटी, tension and nervousness of the patient. Then second reason is to reduce the pre-operative and post-operative pain. यामध्ये तुमचं जी काय प्री ऑपरेशन किंवा पोस्ट ऑपरेशनची पेन असेल तीही कमी होईल. टू रिड्यूस दी सलायव्हरी अँड रिस्पायरेटरी सिक्रिशन, यामध्ये सलायव्हा आणि रिस्पायरेटरी सिक्रिशन पण कमी होते, एन्झायटी कमी होते, टेन्शन कमी होते कधी तर फ्री ॲनेस्थेटिक्सचं मेडिकेशन केलं तर. अजून काय होतं, टू काउंटरॅक्ट द ॲडवर्स इफेक्ट ऑफ ॲनेस्थेटिक एजंट. दीज आर दी फ्री ॲनेस्थेटिक्स मेडिकेशन. मग प्री ॲनेस्थेटिक्स मेडिकेशनमध्ये कोणते कोणते ड्रग्स यूज केले जातात, तर त्यामध्ये केले जाते मॉर्फिन फॉर नार्कोटिक अनाल्जेसिकसाठी मॉर्फिन 15 मिलीग्रॅम बाय इंट्रामस्क्युलर रूट. देन बार्बिच्युरेट्स. देन ट्रंकिलायझरमध्ये डायझेपाम 5 to 10 मिलीग्रॅम ओरली. देन अँटीकोलिनर्जिक ड्रग्स लाईक ॲट्रोपिन and antiemetics like metoclopramide. These are the free anesthetics medication for the safer to for anesthetics. हे जे का प्री ॲनेस्थेटिक्स मेडिकेशन आहेत, हे जे मेडिकेशन्स आहेत हे आपल्याला ॲनेस्थेटिक्स एजंटला देण्याच्या आधी घ्यायचे आहेत. त्यामुळे हे काय सेफ होईल, आपलं जे काय ॲनेस्थेटिक एजंट घ्यायचे ते सेफ राहील. त्यामध्ये तुमची एक एन्झायटी, टेन्शन आणि नर्वसनेस कमी होईल जाईल. प्री ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह जी काय पेन आहे ती कमी होईल आणि रिड्यूस द सलायव्हरी अँड रिस्पायरेटरी सिक्रेशन. सो फ्री ॲनेस्थेटिक्स मेडिकेशन इज अ इम्पॉर्टंट. त्यासाठी कोणते कोणते ड्रग्स यूज केले जातात, तर मॉर्फिन आहे, बार्बिच्युरेट्स आहेत, डायझेपाम आहे, ॲट्रोपिन आहे आणि मेटोक्लोप्रामाइड आहे. हे जे काय आहेत ते फ्री ॲनेस्थेटिक्स मेडिकेशन्स ड्रग्स आहेत. देन नेक्स्ट point is that classification of general anesthetics. It's important of this chapter, classification of general anesthetics. There are the two classification of general anesthetics, that the first is inhalation and second is intravenous. Inhalation general anesthetics consisting about gas and volatile liquid. Gas consists about nitrous oxide and volatile liquid consists about halothane, desflurane, sevoflurane, isoflurane and influrane. These are the drugs is volatile liquids in that presence of inhalation category of general anesthetics. And in that intravenously जे काही ड्रग्स आपण जनरल ॲनेस्थेटिक्स देतो फॉर द सर्जरी ऑफ द पेशंट, in that thiophantom sodium is the first, etomidate, ketamine, propofol and methotrexate sodium. These are the drugs are intravenously administration in that general anesthetics. These are the classification of general anesthetics. There are the two types or two classification like that, inhalation or intravenous. inhalation मध्ये परत दोन टाइप्स, गॅसमध्ये एक्झाम्पल आहे नायट्रस ऑक्साईड आणि व्होलाटाइल लिक्विड्समध्ये आहे हॅलोथेन, डेसफ्लुरेन, सेहोफ्लुरेन, आयसोफ्लुरेन आणि इनफ्लुरेन. आणि इंट्राव्हेनसमध्ये आहेत थायोफेंटॉन सोडियम, इटोमिडेट, केटामाइन, propofol and methotrexate sodium. These are the classification of general anesthetics and explained in one by one. Then the first, inhalation anesthetics. Inhalation anesthesia refers to the delivery of gases or vapors to the respiratory system to produce anesthesia. For example, diethyl ether or ether. Anesthetics ether contain 96 to 98% diethyl ether.
याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत इथर किंवा डायथिल इथरचे? इट इज अ सेफ ॲनास्थॅटिक्स, कॅन बी यूज बाय अनएक्सपिरियन्स ॲनास्थॅटिक्स. यामध्ये कोणीही हा एक यूज करू शकतो डायथिल इथर फॉर इनहेलेशन पर्पज ओनली. यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्री ॲनास्थॅटिक्स मेडिकेशन इज अ नॉट रिक्वायर्ड. इट इज ॲन एक्सलंट अनाल्जेसिक. याचा एक्सलंट अनाल्जेसिक म्हणून पण यूज केला जातो. इथर प्रोड्यूस सॅटिस्फॅक्टरी मस्क्युलर रिलॅक्सेशन. जे काय आपण इनहेलेशन किंवा ॲनास्थॅटिक्स घेणार आहे त्यामध्ये आपल्याला मस्क्युलर रिलॅक्सेशनची जी काय आयडियल प्रॉपर्टी आहे ती पण सर्वात महत्त्वाची, आणि ती ही जी काय इतर आहे किंवा डायथिल इतर आहे ते प्रोड्यूस करतं आहे सॅटिस्फॅक्टरी मसल रिलॅक्सेशन. इथर डज नॉट मॉडिफाय ब्लड प्रेशर ड्युरिंग ॲनास्थॅटिक स्टेज. ज्यावेळेस ॲनास्थॅटिकची स्टेज आहे त्यावेळेस इतर कोणत्याही प्रकारचा ब्लड प्रेशर मॉडिफाय करत नाही, त्यामुळे त्याचा तो एक ॲडव्हान्टेजेस आहे. इथर कॅन बी इम्प्लॉयड ड्युरिंग डिलिव्हरी टू रिड्यूस लेबर पेन. इथर जर आपण डिलिव्हरीच्या वेळेस दिलं असेल, डिलिव्हरीच्या टायमिंगमध्ये दिलं असेल तर त्यावेळेस रिड्यूस द लेबर पेन. दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ इथर. अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ इथर इज दॅट it is explosive, irritant to respiratory tract, and high incidence of nausea and vomiting during induction and post-surgical emergence. These are the ether of advantages and disadvantages of inhalation anesthetics. Then the next point is that nitrous oxide. These are the gaseous form, colorless, odorless gas at room temperature, very insoluble in blood and other tissues. These are the insoluble in blood and other tissues. These are the colorless, odorless gas at room temperature. Rapid induction of anesthesia and a rapid emergence following discontinuation of administration. याचं काय? रॅपिड इंडक्शन ऑफ ॲनेस्थेशिया. देन कम्प्लिटली इलिमिनेटेड बाय द लंग्स. जे काय इलिमिनेशन होणार आहे त्याचं एक्सक्रेशन होणार आहे ते लंग्स थ्रू होणार आहे. इट इज अ वीक ॲनेस्थेटिक्स बट पॉवरफुल ॲनाल्जेसिक. ही कमी वीक ॲनेस्थेटिक्स आहे पण पॉवरफुल ॲनाल्जेसिक आहे. द मॅक्झिमम व्हॅल्यू इज 105%. कॉजेस यामुळे काय होऊ शकतं, त्याचा साईड इफेक्ट काय आहे तर मेगॅलोब्लास्टिक ॲनेमिया होण्याचे चान्सेस आहेत. मेगॅलोब्लास्टिक ॲनेमिया यूज ॲज अ ॲडजम टू सप्लिमेंट अदर इनहेलेशन. दिस इज द नायट्रस ऑक्साईड और these are the inhalation or gas anesthetics. The next point is that halothane, volatile liquid at room temperature. Volatile liquid at room temperature, light sensitive, highly fat soluble, eliminated unchanged via lungs, excretion through lungs, commonly used in children where preoperative placement of an IV catheter can be difficult. It is a marketing in an amber bottle with thymol added as a preservative and metabolized in liver by cytochrome P450 enzymes. आता जे काय हॅलोथेनचं मेटाबॉलिझम होणार आहे ते लिव्हरमध्ये मेटाबॉलिझम होणार आहे बाय युझिंग CYP450 एन्झाईम. आणि याचं जे काय एक्सक्रिशन होणार आहे एक्सक्रिशन एलिमिनेटेड अनचेंज व्हाया लंग्स. हे काय व्होलाटाईल लिक्विड आहे ॲट अ रूम टेम्परेचर, लाईट सेन्सिटिव्ह पण आहे आणि हायली फॅट सोल्युबल पण आहे. It is marketed in fragrance of marketing amber color bottle with thymol is added as a preservatives. Then next is a side effect of halothane. ह्या हॅलोथेनचे साईड इफेक्ट काय आहेत तर साईड इफेक्ट फर्स्टली कार्डिओव्हॅस्क्युलरमध्ये आहे. हॅलोथेनचे कार्डिओव्हॅस्क्युलर इफेक्ट कार्डियॅक अरेथमिया होऊ शकतो, डिप्रेशन ऑफ मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्शन. रिस्पायरेटरी सिस्टीममध्ये त्याचे साईड इफेक्ट जे आहे ते डिप्रेशन ऑफ रिस्पायरेशन म्हणजे रिस्पायरेशन कमी होईल. यामध्ये नेक्स्ट मसलचे साईड इफेक्ट आहेत मॅलिग्नंट हायपर थर्मिया, किडनीमध्ये डिक्रीजेस द रेनल ब्लड फ्लो अँड ग्लोम्युलर फिल्ट्रेशन रेट यामध्ये कमी होतो आहे. साईड इफेक्ट ऑफ हॅलोथेन अँड लिव्हर अँड GIT आहेत. कॉजेस द हॅलोथेन इंड्यूस हेपॅटिटिस अँड नोझिया अँड ओमिटिंग. दीज आर दी साईड इफेक्ट ऑफ हॅलोथेन. कार्डिओव्हॅस्क्युलरमध्ये आहे कार्डियक अरेथमिया अँड डिप्रेशन ऑफ मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्शन. रिस्पायरेटरी सिस्टीममध्ये आहे डिप्रेशन ऑफ रिस्पायरेशन. मसलमध्ये आहे मॅलिग्नंट हायपरथर्मिया. किडनीमध्ये काय होतं तर डिक्रीजेस द रेनल ब्लड फ्लो अँड ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. आणि लिव्हरमध्ये होतात कॉजेस द हॅलोथेन इंड्यूस हेपॅटिटिस अँड नोझिया अँड वॉमिटिंग इज अ प्रोड्यूस. देन नेक्स्ट इज अ ड्रग इंट्रॅक्शन.
याची ड्रग इंट्रॅक्शन काय आहे? जर हॅलोथेन प्लस ॲडर्नॅलिन किंवा थिओफायलिनच्या ड्रगनुसार त्याला ॲडमिनिस्ट्रेशन केलं त्यासोबत, तर त्यामुळे ॲरेथमिया मे बी प्रिसिपिटेड. ॲरेथमिया जो काय कार्डिॲक डिसऑर्डर आहे तो प्रोड्यूस होऊ शकतो. त्यामुळे हा जो काय ड्रग आहे हॅलोथेन जनरल ॲनेस्थेटिक्स, तो ॲडर्नॅलिन किंवा थिओफायलिनच्या ड्रगसोबत दिला जात नाही. कॉन्ट्राइंडिकेशन्स काय आहेत? कॉन्ट्राइंडिकेशन्स म्हणजे काय? ह्या पेशंटला हा ड्रग द्यायचा नाही. म्हणजेच हेपॅटिक डिसफंक्शन ऑर जॉन्डिस, ज्या पेशंटला कावीळ झाला किंवा लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, हेपॅटिक डिसफंक्शन आहे, अशा पेशंटला हॅलोथेन द्यायचा नाही. दॅट इज द कॉन्ट्राइंडिकेशन ऑफ हॅलोथेन, हेपॅटिक डिसफंक्शन ऑर जॉन्डिस. नेक्स्ट, इंट्राव्हेनस ॲनेस्थेटिक्स. इंट्राव्हेनस ॲनेस्थेटिक्स, फर्स्ट एक्झाम्पल इज अ थायोफेंटल. हे थायोफेंटल, धीज आर अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स. हे काय आहेत? अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स आहेत. हाय लिपिड सोल्युबिलिटी आहे, रॅपिड एंट्री इंटू द ब्रेन. थायोफेंटल जे आहे अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट आहे, हायली रिझल्ट आहे याचा, फास्ट रिझल्ट आहे, हाय लिपिड सोल्युबिलिटी आहे, रॅपिड एंट्री इंटू द ब्रेन. यामध्ये रॅपिड ऑनसेट 20 सेकंद, शॉर्ट ड्युरेशन, डिप्रेस द सेरेब्रल ब्लड फ्लो, डिक्रीजेस द इंट्राक्रॅनियल प्रेशर, टिश्यू नेक्रोसिस, गँग्रीन, टिश्यू स्टोज and hypotension or apnea, build up in adipose tissue, very long emergence from anesthesia. These are the ultra short acting barbiturate. For example, thiopenton. And non barbiturates example आहे ketamine. Ketamine means these are the dissociate anesthetics. These are the non barbiturate drugs. NMDA receptor antagonist, cardiovascular stimulant आहे, useful for anesthetic patient at a risk for hypotension and bronchospasm and for certain pediatric procedure. हे जे काय आहे useful for anesthetic patient, anesthetizing patient at the risk for hypotension or bronchospasm and for certain pediatric patient or procedure. Then the next drug is etomidate. Rapid induction, minimal changes in a cardiac function and respiratory rate, not analgesic, causes pain or injection and nausea post-operatively. Prolonged administration may causes adrenal suppressions. These are the etomide drug as the general anesthetic. And then, are you get up to here? So next topic will be discussed in next lecture, and thank you.